राजू, आमच्या पैशाचं काय झालं? 2 लाखाचं आता याजासहित 3 लाख झालं, तरी बी तू पैसा द्यायला तयार नाहीस. आता बऱ्या बोलानं पैसे देतोस का नाही हे सांग, नाही तर मग भुजंगराव सावकाराकडं पैसे वसूल करायचे लई मार्गात. सावकार, सध्या खरंच पैसे नाहीत माझ्याकडे. मी 3 महिन्यात, अजून 3 महिन्यात सगळे पैसे व्याजासहित परत करतो. प्लीज समजून घ्या. उद्याच्या उद्या मला पैसे नाही मिळालं तर मी काय करल माझं मला माहीत नाही. समजलंस काय? आणि भुजंगराव सावकार कसली चीज आहे ते तुला उद्याच कळल. लक्षात ठेव. सावकार, काल तर खूप बोलत होते. आले ना सगळे पैसे व्याजासहित, RTGS करून तुम्हाला पाठवले. आता तर तुम्ही काहीच बोलू शकत नाही ना. तुझ्याकडं काल तर 1 रुपया नव्हता. एवढा पैका कुठून आणलास रे बाबा? एवढा पैसा कुठून आणला मी सांगितल्यावर तुमचे डोळे फिरतील, चक्रावून जाताल तुम्ही. सांगू का? तुमच्याच घरात मी चोरी करून हा पैसा आणलाय. काय करायचं ते करून घ्या.